नमस्कार. आज आपण सोयाबीनची भाजी करणार आहोत अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अगोदरच पाणी तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया. इथे मी 10 रुपयाला सोयाबीन वडीचं पॅकेट घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. कांदा टाकून घेऊया. कांदा हा मी एक मीडियम साईज आकाराचा घेतलेला आहे. कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण एक मीडियम साईज आकाराचा आपण घेतलेला आहे. यामध्ये 8 ते 9 पाकळी लसूण, आलं टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये मी 1 चमचा तीळ घेतलेली आहे. मिक्स करून आपण आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत सोयाबीन वडीमधलं पाणी आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये आता थोडंसं गार पाणी टाकून घेऊया. आता सोयाबीनमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे पिळून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्या सोयाबीन वडीला थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे. 1 चमचा तेल ओतून घेऊया आणि सोयाबीन यामध्ये भाजून घेऊया. 5 ते 6 मिनिटांसाठी आपण इथे भाजून घेणार आहोत. सोयाबीनमध्ये जर आणखी पाणी असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. आता आपण या सोयाबीन वड्या काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये आता आपण भाजी करून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती आपण, ती टाकून घेऊया आणि तेलामध्ये मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपण मसाले टाकूयात. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, धने पावडर, जिरे पावडर टाकलेली आहे, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपण सोयाबीन वडी टाकून घेऊया आणि त्याला मसाल्यांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. नंतर यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण स्लो गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही सोयाबीनच्या भाजीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा हलवून घेऊयात. नंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी थोडं पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. पुन्हा एकदा पाणी टाकून घेऊयात. मिक्स करून आपण हे 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजवून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहे. झाकण काढून घेऊयात. बघू शकता आपली सोयाबीनची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. पुन्हा एकदा हलवून घेऊया. नंतर यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोयाबीनची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. हलवून घेऊयात. आता आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. काढून घेऊयात. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत.